आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप आहे की हे अनावश्यक वादात अडकतात. अनावश्यक भांडणात पडता तुम्ही तुमच्या मुलाचा कृष्ण कन्हैया सारख्या रूपातील फोटो सोशल मीडियावर टाकून दिला. आता लोक म्हणतायत की इस्लामच्या विरोधात आहे, तुमच्या विरोधात फतवा काढला जाईल. मला फक्त एवढंच माहिती आहे की माझ्या मुलाने पहिल्यांदा परफॉर्म केलं शाळेमध्ये आणि मला खूप आनंद झाला. ॲज अ फादर मला ऑफकोर्स आनंद होणार. आणि त्याने कान्हाचा रोल केला आणि मी ते पोस्ट केलं. यात आय थिंक फतवा असं काहीच असू शकत नाही यातमध्ये. कारण तुम्ही स्वतः वाद निर्माण करता. जेव्हा सोनू निगमने अजानबद्दल सांगितलं होतं, ते बोलले होते की लाऊडस्पीकरवर अजान वाजते, त्याने माझी झोप उघडते. तर तुम्ही तुमचा एक मेसेज ट्विट केला होता. असं वाटलं की तुम्ही सोनू निगमच्या विरोधात आहात. नाही. मी त्यांच्या विरोधात अजिबात नाहीये. मी त्या प्रत्येक रिलिजनची रिस्पेक्ट करतो की आणि करतोच ऑफकोर्स. पण माझी स्वतःची जी आयडेंटिटी आहे की मी एक ॲक्टर आहे आणि आर्टिस्ट मी प्राऊड फील करतो की मी एक ॲक्टर आहे. मी या गोष्टीला ते करू इच्छितो की त्यामुळे ती मी पोस्ट केली होती. पण जे वातावरण आहे देशातील, त्यात अशा प्रकारचे प्रश्न उठतात. नाही, मी कोणाला काही वाईट बोललोच नाहीये. मी तर खरं तर हेच बोललोय की सगळ्या रिलिजनची रिस्पेक्ट केली आहे. त्यावेळेस मी म्हणतो करत होतो त्यात त्यांची जी विचारसरणी होती त्यालाच मी एका प्रकारे त्या ट्विटमध्ये त्या पोस्टमध्ये इन्कॉर्पोरेट केलंय. काय विचारसरणी तुम्ही बघितले मंटो मंटो साहेबांची? फिल्ममध्ये एक स्पीच आहे. जी जोगेश्वरी एक जागा आहे मुंबईमध्ये. तिथे एक कॉलेज होतं. तिथलं हे आहे. तर त्यांचं एक स्पीच असं आहे. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, इन चीखते चिल्लाते नारों के बीच कई सवाल थे. मैं किसे अपना मुल्क कहूँ, लोग धड़ाधड़ क्यों मर रहे थे, इन सब सवालों के मुख्तलिफ जवाब थे. एक हिंदुस्तानी जवाब, एक पाकिस्तानी जवाब, एक हिंदू जवाब, एक मुसलमान जवाब. कोई इसे 1857 के खंडर में ढूंढता है तो कोई ईस्ट इंडिया कंपनी को जिम्मेदार ठहराता है और कुछ ऐसे भी हैं जो इसे मुगलिया हुकूमत के मलबे में टटोलने की कोशिश करते हैं. सब पीछे देख रहे हैं, लेकिन आज के कातिल लहू और लोहे से तारीख लिखते जा रहे हैं. ये मजमून सुनाते सुनाते मैं आप सबसे मार खा लूँगा और उफ तक नहीं करूँगा, लेकिन हिंदू मुस्लिम फसाद में अगर कोई मेरा सर फोड़ दे तो मेरे खून की हर बूंद रोती रहेगी. मैं आर्टिस्ट हूँ, वो से जख्म और भद्दे घाव मुझे पसंद नहीं. तर एक आर्टिस्ट या नात्याने आम्ही जो व्यक्ती जे काम करतो त्याची आयडेंटिटी तीच असते. तुमची इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या ऍक्टिंगने तुमच्या कामासाठी ओळखलं जावं, पण त्या काळात तसं झालं नाही. तुम्ही तुमच्या गावात रामलीला करायला गेला तेव्हा तुम्हाला रोल सुद्धा नाही दिला गेल्या वर्षी. पण तो फक्त एक कोणी व्यक्ती होता. बाकी तर सगळे इतके सारे 99% लोकांची इच्छा होती की रामलीला करावी आणि प्रत्येक घटकातील लोकांनी मला सपोर्ट केला. पण जरा विचित्र नाही वाटलं की एवढा मोठा ऍक्टर गावी जाऊन रामलीलामध्ये रोल करणार? मला कारण की माझा आनंद तोच होता. माझी इच्छा होती की मी रामलीला बघतच मोठं झालोय आणि रामलीलापासूनच कुठे ना कुठेतरी इन्स्पिरेशन मिळाली ॲज अन ॲक्टर बनण्याची. आमच्या इथे जेव्हा रात्री 2-2 वाजेपर्यंत रामलीला चालायची, आम्ही पाहून परत यायचो. आमचे फादर कधी नाही बोलायचे की बाबा इतक्या उशिरा का आलास? कारण की त्यांना माहिती की हा एक चांगली गोष्ट बघून आला आहे. रामलीला बघून येतो की म्हणजे त्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात, संस्काराच्या गोष्टी सांगितल्यात. कल्चर्ड असल्याबद्दल सांगितलं जातं, आचरणाबद्दल सांगितलं जातं, ते रामलीलाबद्दल सांगितलं जातं. मग जेव्हा कधी हिंदू मुस्लिमवर प्रश्न असो त्यावर कॉन्ट्रोवर्सी, काळ्या गोऱ्यांवर प्रश्न असो त्यावर कॉन्ट्रोवर्सी. तुम्ही ट्विट केलं होतं की बरं झालं हे सांगण्यासाठी की मी काळा आहे, मला गोऱ्या आणि सुंदर लोकांबरोबर घेतलं जाऊ शकत नाही. ते एक अशाच न्यूजमध्ये आमच्या फिल्मचे जे कास्टिंग डिरेक्टर काही बोलले असतील त्यांना आय डोंट नो की कसं ते न्यूजमध्ये त्याला तोडून मोडून सादर केले गेले. त्याचं मी उत्तर दिलं होतं. त्याने लिहिलं होतं की भाई नवाज समोर हँडसम आणि फेअर व्यक्तीला कास्ट करणं थोडं वेअर्ड आहे. मी त्याचं उत्तर दिलं होतं की याचा अर्थ असा झाला की मी डार्क आहे आणि आय एम नॉट गुड लुकिंग गाय. बट मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फोकस करत नाहीये, म्हणून मी ह्या गोष्टीचं उत्तर दिलं होतं. पण तुमचे जे ट्विट बघतोय तुम्ही असं म्हणताय डार्क इन डिमांड इन कोलकाता, डार्क इन डिमांड इन पुणे. हो. पूर्वी कॉन्फिडन्स नव्हता ह्या गोष्टींना घेऊन, पण आता तर कॉन्फिडन्स आहे ना. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर होतच असतं. तुम्हाला आठवत असेल की मेहमूद साहेब जे खूप महान ऍक्टर होते, त्यांनी तर गाणं म्हटलं होतं, हम काले है तो क्या हुआ दिलवाले है, हम तेरे 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 चाहने वाले है. नक्कीच. मग तुम्हालाही असं वाटतं का की काले है तो क्या हुआ दिलवाले है? मला तर खूप चांगलं वाटतं जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा तिथले लोक आम्हाला थोडं सुंदर मानलं जातं
आणि इथे इथे असं ना, कारण डस्क कलर खूप सुंदर मानलं जातं तिथे. पण जेव्हा इथे येतो तेव्हा थोडा त्रास सहन करावा लागतो. पण आता जी तुम्हाला लोकप्रियता मिळाली आहे, ज्या लोकांचा इथे सपोर्ट मिळालाय, तुम्हाला वाटतंय की तुम्ही ही व्याख्या बदलून टाकली आहे? मला मला आनंद पण वाटतो आणि लोकांना सांगू इच्छितो, की जे माझ्यासारखे डिप्रेस राहिले असेल, ते कधी कलरला घेऊन तर त्यांनी गोष्टींना लक्ष नका देऊ. कारण की कलरने काही नाही होत. अल्टिमेटली तुमच्या कामाने होतं आणि तुमचं जे सौंदर्य असतं, ते कुठे ना कुठेतरी आपल्या मनातून असतं. हो, विचारा. सर, एकदा तुम्ही बजरंगी भाईजानमध्ये जे स्पीच म्हटलं होतं, एकदा माझी इच्छा आहे की तुम्ही इथेही म्हणावं. कराची से अंदरूने क्या कर रहे साइड में जा भाई। कराची से अंदरूने मुल्क के लोग अपने एक बार और ले लूं। हाँ, कराची से अंदरूने मुल्क के लोग अपने लोगों से मिलने क्या कर रहा है यार, साइड में हो जाए ना, गाड़ी निकल जाएगी भाई। कराची से अंदरूने मुल्क के लोग अपने लोगों से अरे क्या कर रहा है, गाड़ी निकल जाए, हटना यार। कराची से अंदरूने मुल्क के लोग अपने लोगों से मिलने के लिए जा रहे हैं। कैमरामैन कामिल यूसुफ के साथ चांद नवाब। भड़वा देखो तो क्या